जगाचा मालक म्हणू लागला, परमात्मा म्हणतो सावकार एक काम करा, जे उरलेले कंस आहे ना त्याचं खळ लावा आणि मग बघू आता किती पोते भरतय, जेवढे पोते होतील तेवढे तुम्ही घेऊन जा. सावकार म्हणे नाही, आता ज्वारीच राहिली नाही म्हणे, थोड्याफार कंसामध्ये 20 पोते कसे होणार, माझे 20 पोते या शेतामध्ये ज्वारी होणार होती, मला 20च पोते पाहिजे. सावकार देव म्हणू लागले, देवा एक काम करा सावकार, या ठिकाणी आता 20 पोते होणार होती ना, 15 पोते जर झाली तर 15 घ्या, 10 झाली तर 10 पोते घ्या, तुम्ही तरी कशाला गरीबाचं घर जाळता. आता शहाण्या माणसाला असं बोललेलं पटतं बरं का. आता जे उरलेले कंस होते त्याचं खळं लावलं. पूर्वीच्या काळामध्ये पुरुष मंडळ त्या खळ्यावरती असे कंस टाकले की बैल फिरवला जायचं, त्याच्यावरती बैलाचा पाय त्या कंसावरती पडला की आपोआप जाणं बाहेर निघायचे. आता काही भागाला ते बदाडतात मोगरीनं, कंस निघायचे दाणी निघायचे बाहेर. आता पाहिला, आता जगाचा मालक त्या ठिकाणी उभा, पोते लावायला सुरुवात झालेली आहे. 1 पोत, 5 पोते, 10 पोते, 15 पोते, 20 पोते, 20चे 25, 25चे 30, 30चे झाले 40 आणि आकडा गेला 50 पोत्यावरती. आता जो सावकार होता ना त्याने हात जोडे तुकोबारांना म्हणू लागला की महाराज, मी तुमची परीक्षा घेण्याची ठरवली होती, मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावेळेस जगाचा मालक म्हणतो एवढे पोते तुम्ही घेऊन जा ना. सावकार म्हणू लागली नाही, माझे जे मला 20 पोते या शेतामध्ये होणार होते ना तेवढेच मला 20 पोते माझे देऊन टाका आणि उरले जे 30 पोते आहे ना ते तुम्ही तुकोबारांना देऊन टाका, महाराजांना देऊन टाका. तुकोबारा म्हणतात की जे 30 पोते आहे ना ते मला नको, ते जे 30 पोते आहे ते सप्त्यामध्ये वाटून द्या. मला सांगा, तुकोबांच्या घरामध्ये अन्नाचा कणही नाहीये, पण तुकोबाराय काय म्हटलेत, जे 30 पोते आहे धान्याचे ज्वारीचे ते सप्ताहामध्ये वाटून द्या. हे जीवन माझ्या तुकोबारांचं आहे म्हणून माझे तुकोबाराय समर्थ. विठ्ठला म्हणून तुकोबारांनी संतांनी आपल्याकरता फार त्रास सहन केले. लोकांनी फार त्रास दिला, संतांना फार त्रास सहन केलेला आहे तुकोबारांनी. ऐका ना, ज्यावेळेस मीराबाई भजन करत होती लोकांनी नाव ठेवलं राजाची मुलगी आहे, भजन करते. भजन करणं शोभत नाही, नगरातील लोक नाव ठेवू लागले. पण ऐका ना, मीराबाईंनी भक्ती सिद्ध करण्याकरता, परमार्थ सिद्ध करण्याकरता काय पिल्या, विष पिल्या. कशा करता, त्या ठिकाणी भक्तीची सिद्ध करण्याकरता, परमार्थ सिद्ध करण्याकरता परीक्षा दिली विषयाची. मला सांगा महिला मंडळ, मीराबाई विष पिल्या भजना करता, बरोबर केलं का चूक केलं? बरोबर केलं म्हणतात त्या. पुरुष मंडळ, मीराबाईंनी विष पेल्यात, परीक्षा दिलेली आहे भजनाची, बरोबर केलं ना महिला मंडळ? आता तुमच्या गावातले अशा 4-5 जणी रोज भजनाला जाऊ लागल्या. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, वर्ष होत आलं, पण काही हे भजनच सोडीना. घरचे म्हणू लागले तुम्हाला बरं का, घरचे तुम्हाला म्हणू लागले एकतर भजन सोड नाही तर विष पी. तुम्ही काय करता बरं? तुम्ही तर भजन सोडता पण त्यांना पाहिजे तर म्हणून या ठिकाणी संतांना फार त्रास झाला. किती त्रास झाला ऐका ना. कुणाचाही उल्लेख या ठिकाणी येत नसतो, कुणाचाही जे जयकार होत नसतो. ज्यांनी त्रास सहन केला बघा, संत हे नाव आपल्याला फार छोटं दिसतं बघण्याकरता. संत हे नाव किती शब्दाचं आहे? 2 शब्दाचं आहे, पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. संतांनी आपल्याकरता फार त्रास सहन केला आणि जो माणूस त्रास सहन करतो त्याचंच नाव या ठिकाणी अमर होत असतं. आमच्या गावामध्ये एका ठिकाणी लोहार समाजाच्या व्यक्तीच्या त्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्या ठिकाणी मी गेले, माझ्या हाताने उद्घाटन होतं. मी गेल्याच नंतर त्या दुकानामध्ये मी अनेक अवजारं पाळलेले आहे. त्या ठिकाणी आयरन आहे, हातोडा आहे, त्या ठिकाणी ते लोखंडाची पकडही आहे, आयरनही आहे. त्या ठिकाणी अनेक अवजारं मी पाहिले. पण मी माझ्या हातामध्ये फुलं घेतले, तांदूळ घेतले, अक्षता घेतलेले आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हातोड्यावरती मी ते टाकू लागले. तेवढ्यामध्ये एक ताई मला म्हणू लागले, ताई आपला जो देश आहे ना, आपला जो देश आहे,
आपला देश असा आहे की घाव मारणाऱ्याची पूजा करत नाही, जो घाव सहन करतो त्याचं पूजा करणारा आपला देश आहे. म्हणून तुम्ही ऐराणीची पूजा करा, ऐराणीची पूजा करा, कारण ऐराण जी आहे ती घाव सहन करते आणि हातोडा घाव मारण्याचं काम करतोय. विठाला बघा, आणखीन गोड उदाहरण सांगल मी तुम्हाला. एका ठिकाणी कीर्तन चालू होतं. काही फुलं महाराजांच्या पायावरती पडलेले होते, काही फुलं महाराजांच्या गळ्यामध्ये होते, हारामध्ये होते. जे खाली पडलेले फुलं होते ना, त्या गळ्यातल्या हारातल्या फुलांना विचारू लागले की का रे बाबांनो, तुम्ही सुद्धा फुलं आहात, आम्ही सुद्धा फुलंच आहोत, पण तुम्ही महाराजांच्या गळ्यामध्ये का आणि आम्ही महाराजांच्या पायाखाली का? त्यावेळेस त्या फुलांनी गोड असं उत्तर दिलं की बाबांनो, वरती जाणं एवढा सोपी गोष्ट नाही, त्याकरता काय करावं लागतं? हा, सुई टोचून घ्यावं लागते. तसं संतांनी या जगाचा त्रास सहन केला म्हणून आपण एवढी मोठी भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी करतोय. विठाला म्हणून संतांना एवढीच उपमा नाही तर संतांना आई वडिलांची सुद्धा उपमा आहे, आई वडिलांची उपमा आहे. कारण संतांसारखं या ठिकाणी दुसरं कोणीच होऊ शकत नाही, कोणीच होऊ शकत नाही. म्हणून संतांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे, बदल व्हायलाच पाहिजे. लोक म्हणू लागले का हो तुकोबर आहे, आम्ही जर संतांची संगत केली तर परिणाम काय होईल? अभंगाचे दुसरे चार तेथे नाम रामे होईल तेथे राम नामे होईल तेथे राम Oh
काय नाव आहे महाराज तुमचं? अभिषेक महाराज बरं का. गोड गातात महाराज, गोड आवाज आहे. कारण या तिन्हीपैकी गायन फार अवघड आहे बरं का महाराज, फार अवघड आहे. 3-3, 4-4 वाजता उठून रियाज करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठेतरी लोक 10-15 हजार रुपये सहज देतात. म्हणजे केला इशारा जाता जाता. गायन करणं फार अवघड आहे महाराज. किती अवघड आहे सांगू का. काही काही लोक म्हणतात की आमच्या वाजायच्या पेट्यातनं 10 पेट्याचं सरपंच झालं पण स्वर लागणं ते काय सोपं आहे का. त्याला सरस्वतीची लक्ष्मीची त्या ठिकाणी यश लागते, कृपा लागते, तेव्हा आपल्याला मिळतंय. कुणालाही ते मिळत नाही. गायन फार अवघड आहे महाराज. किती अवघड आहे सांगू का. कीर्तन करून करून जर पाय थकले, दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतायत अगं कीर्तन करून करून प्रवास करून करून पाय फार दुखू लागले, पाय जरा चोपून दे, दाबून दे. पखवाद वाजून वाजून जर हात दुखू लागले महाराज तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतायत अगं पखवाद वाजून वाजून हात फार दुखू लागले, हात जरा चोपून दे, दाबून दे. आता गायन करून करून जर गळा दुखू लागला, तुम्ही तर पाणीच पेले हा. घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणताय का गळा दाबून दे हा. ती देईन दाबून गळा. विठ्ठल तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. संत अखंड चिंतन करतात, अखंड चिंतन करतात. गवळणीने काय सुंदर भजन केलंय. त्यांच्या श्वासावरती सुद्धा कृष्णाचं नाव होतं. महिला मंडळ, पुरुष मंडळ ऐका ना. अर्जुनाचा राम राम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होतं. महिला मंडळ जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. हनुमंतजींनी सुंदर भजन केलंय. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. गोड भजन केलंय हनुमंतजींनी. गवळणीच्या श्वासावर कृष्णाचं नाव होतं. सासों की माला पे सिमरू में कृष्ण का नाम, सासों की माला पे सिमरू में कृष्ण का नाम. अपने मन की मैं जानू और जानू कृष्ण का नाम, अपने मन की मैं जानू और जानू कृष्ण का नाम. सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में कृष्ण का नाम. सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, कृष्ण का नाम, कृष्ण का नाम. संत म्हणतात हे राधा अगं काय तप केलंय तू, काय सामर्थ्य तुझ्यामध्ये की भगवान कृष्ण तुझ्या घरी येतात, भगवान कृष्ण तुझ्या घरी येतात. काय तप केलंय तू. राधे को नसे पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते. राधे को नसे पुण्य की तूने, हरि रोज तेरे घर आते. गोड भजन संतांनी केलंय. म्हणून तुकोबा म्हणतात संतांची संगत घडली पाहिजे. विठाला परिणाम तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन संताची. म्हणून जीवन जगत असताना संताची संगत केलीच पाहिजे, केलीच पाहिजे. कारण नामचिंतन श्रवण करण्याकरता मिळतं. पण आपण लोकांना कितीही सांगू द्या, लोक ऐकत नाही महाराज, ऐकत नाही. आवाज वाढवा थोडा. एका ठिकाणी कीर्तना करता गेले. जे कमिटी मंडळ होतं, मला कमिटी मंडळ म्हणू लागले ताई समोरच्या ओट्यावरती तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मी म्हटलं ठीक आहे. ते ओट्यावरती मी जाऊन बसले. घरातील एक वयस्कर आजीबाई माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला म्हणे ताई हे सगळं काय तुम्हाला दिसना, गाडी बंगला शेती हे सगळं मी कमवलंय म्हणे. मग म्हटलं आजीबाई झालं काय. काय नाही म्हणे ताई
मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. काय म्हटले आजीबाई? मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. तेवढ्यामध्ये घरामध्ये सुनबाई झाडून घेत होती, गरम डोक्याची होती. बाहेर आली, मला म्हणे ताई ही मथरी जिवंत आहे म्हणून तरी आम्ही चटणी भाकर खातो. म्हटलं मग ही जर मेली असती ना म्हणे आम्ही गुलाबजामू खाल्ले असते. अगोदर काठी टेकत चालणाऱ्या आजीबाई नंतर काठी वर करून तड 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 त्या ठिकाणी ओट्यावरती चालू लागल्या. म्हटलं आजीबाई बसा ना खाली. मला म्हणे ताई तुम्हाला काही कळत नाही म्हणे. मला काय म्हणे ताई तुम्हाला काही कळत नाही, मला काही या संसारामध्ये राहायचं नाही. हिच्यासाठी आम्ही 12चं लग्न 4ला लावलं. हिच्या पुढं पुढं फुलं फेकले म्हणे आम्ही. वाजत गाजत हिला घरामध्ये आणलं, अख्ख्या गावाला दारू पाजली. हिच्या पुढं पुढं नाचलो आम्ही आणि माझी मरणाची वाट पाहते. मला काही या संसारामध्ये राहायचं नाही. म्हटलं मग आजीबाई जायचं कुठं? मला म्हणे ताई तुमची 5 रोडला संस्था आहे म्हणे मुलाची. म्हटलं हो, तुमच्या संस्थेत द्यायचं म्हणे मला. आजीबाई आल्या. 15 दिवस आजीबाई आमच्या गावाला राहिल्या, संस्थेवरती राहिल्या. 16व्या दिवशी घरून फोन आला. फोन होता बाबांचा. बाबा मला म्हणू लागली ताई तुम्ही आमच्या गावामध्ये आले होते. म्हटलं हो. आजीबाई आलेत का? म्हटलं हो. द्या म्हणे फोन त्यांच्याकडं. मी आजीबाईच्या कानाला लावला. म्हटलं आजीबाई तुम्हाला बोलायचं नाही बोलू नका, पण बाबा काय म्हणते तेवढं तरी ऐकून घ्या. आजीबाई म्हणतात ताई मला बोलायचं नाही म्हणे, कोणी कोणाचं नाही म्हणे, काही खरं नाही म्हणे कोणाचं. ताई 15 दिवस झाले मी तुमच्या गावाला आले, तुमच्या संस्थेवरती आले. नक्कीच 16व्या दिवशी माझ्या घरून फोन आला. नक्कीच माझ्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील म्हणताई. घेतेन काढून देतेन पुन्हा मला काढून. मला काही संसारामध्ये राहायचं नाही. सरपंच साहेब त्या आजीबाई काय म्हटले माहिती का? ताई हे जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ना म्हणे तू तुमच्या खात्यावर टाकून द्यायचे मला. काय म्हटले आजीबाई मला? ते लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ना म्हणे तुमच्या खात्यावरती टाकून द्यायचे. पळसकर बाबा मी एवढी खुश झाले, एवढी खुश झाले. म्हटलं अशाच 4-5 म्हातारे जर आपल्याला सापडल्या ना बोंबलं थिंडच कामच नाही, धंदाच बन आपलं. मग आजीबाई फोनवर बोलू लागले. का हो आपण काय साधा संसार केलाय का? हाडाचे काढ केले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलंय. हे कसं पाठ यांच्या? विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणत नव्हतं, भजन कोणी म्हणत नव्हतं. आता जणू काय हरिपाठ चाललाय. मी पुढं म्हणते तुम्ही माग म्हणता, मी एक चरण म्हणते तुम्ही एक चरण म्हणता. मस्त भजन कोणी करत नव्हतं. पण ऐका ना आजीबाई गोड बोलू लागल्या, गोड बोलू लागल्या. बाबा सुद्धा फोनवर म्हणते का ग मी सुद्धा साधा संसार केलाय का? लेक सुना बोलतच असतात. महाराज लोक गावामध्ये येतच असतात. 4-2 गोष्टी महाराज लोक सांगतच असतात. मग त्यांचं मनारच घ्यायचं का? नाही ना. 1-2 लाख रुपये गोळा करायचे महाराज लोकांच्या मनानवाड्यावर घालायचे. आजीबाई म्हणतात जाऊ द्या ना, मी तरी कुठं म्हणते. बाबा म्हणतात आपण काय साधा संसार केला का? त्यांचं बोलणं ऐकल्याच नंतर आपण कुठं रुसून जात असतात का? आपलं काय वय आहे का हे जाण्याचं तू जाता? बाबा सुद्धा म्हणतात आपण साधा संसार केला नाही. बाबाने असा संसार केला होता. सकाळी पहाटे 4 वाजता बैल सोडायची आणि दुसऱ्याच्या बांधाला चारायची. दुसऱ्याच्या शेतामध्ये शेण पडलेलं दिसलं का पळत जायचे, फुटकून उचलून आणायचे आणि आपल्या शेतामध्ये टाकायचं. असं बाबांनी आणि आजीनी संसार केला होता. आजीनी बॅग भरली, आजीबाई निघाल्या. म्हटलं आजीबाई कुठं चालल्या? मला म्हणे ताई बोंबला थिंडाचे काम तुमचे म्हणे, आमचे थोडी. आम्हाला संसार लेकर बाळा काही आहे का नाही? म्हणजे आजीला 15 दिवस आम्ही सांभाळून. कुणाला बोलले आजी? मला हे सांगायचंय की जोपर्यंत घरचे लोक आपल्याला काढून देत नाही तोपर्यंत संतांची किंमत आणि परमार्थाची किंमत आपल्याला कळत नाही. विठ्ठल म्हणून कीर्तन आल्याच्या नंतर आपण टाळी वाजवलीच पाहिजे, भजन केलंच पाहिजे. का? फुलो की मजा माला से, फुलो की मजा माला से, थाली की मजा भोजन से. ऐका ससुराल की मजा कोण म्हटलं साली से? मेवणी मेवणी. वैसे हरी कीर्तन की मजा टाली से. म्हणून सगळ्यांनी भजन म्हणायचं. विठोबा